नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक खुश खबर आणलेली आहे। राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर काय आहे सविस्तर वृत्त, आत्ताची ताजी बातमी आहे। पटकन व्हिडिओ लाईक करा, पूर्ण बघा। काही शंका असतील तर कमेंट करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मित्र हो, व्हिडिओला सुरुवात करूयात। बंधूंनो, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी अधिवेशनावर महामोर्चा काढण्यात आला होता। तर आज दिनांक 14 नोव्हेंबर पासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेले होते। जुन्या पेन्शनबाबत 13 डिसेंबर 23 रोजी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झाला नसल्याने दिनांक 14 डिसेंबर पासून राज्यभरातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाले होते। परंतु आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी सांगितले की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत काल माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून सदर बैठकीस अनेक अधिकारी, आमदार तसेच विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकारने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल व त्यावर राज्य शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। दिनांक 31 मे 2005 पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदांवर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे। यानुसार राज्यातील तब्बल 26 अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर 80 वर्षावरील निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकारप्रमाणे